नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ऐतवडे बुद्रुक येथे आमदार सत्यजित भाऊ देशमुख यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन. बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर गती. वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे जैन बस्ती समोरील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित भाऊ देशमुख यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. अनेक वर्षापासून या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रताप घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. भूमिपूजन प्रसंगी बोलताना आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा सक्षम करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. ऐतवडे बुद्रुक येथील नागरिकांची रस्त्याबाबतची मागणी सातत्याने येत होती. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे येथील रहिवाशांना सुरक्षित व सुकर वाहतूक सुविधा मिळेल. विकास कामात कोणतीही तडजोड न करता दर्जेदार काम करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या कार्यक्रमात सांगली जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील तात्या, भीमराव पाटील उपाध्यक्ष शिराळा मंडल, जयराज पाटील जिल्हा सदस्य, प्रताप घाटगे उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, उपसरपंच अजिंक्य पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल गायकवाड यांच्यासह बाबासाहेब गायकवाड, बाबू गौराप्पा काका, संदीप गायकवाड, शीतल पाटील, सचिन वाघमोडे, अजित पुणेकर, संतोष पाटील, विजय गायकवाड, हरुण मुल्ला, संतोष माने, उदय गायकवाड, तुकाराम गायकवाड, गुंडा वंडकर, देवदास शिंदे, जितेंद्र पाटील, बटू शेट्टे, अजित पाटील, दिग्विजय गावे, प्रदीप पाटील, कलगोंडा पाटील, मिलिंद पाटील, सुरेश कागवाडे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून पावसाळ्यातील चिखल व अपघाताचा धोका कमी होणार आहे. त्यामुळे ऐतवडे बुद्रुक परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. मंदिरामध्ये येऊन असणाऱ्या या महानुभावांचा आशीर्वाद घेणं हे आमच्यासाठी निश्चितपणे जाऊन तीर्थक्षेत्रात जाण्यासारखं जाते. की हे धर्माचं असणारं अधिष्ठान आहे आणि त्या धर्माच्या अधिष्ठानाचा मूळ संकल्प सत्य आणि आपल्या असणाऱ्या आयुष्यातलं जर आचरण आपण सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरती केलं तर निश्चितपणे आयुष्य अत्यंत सुखकर आणि मंगलमय होऊ शकतं. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.